पिसू हे अत्यंत लहान पंख नसलेले परजीवी कीटक आहेत जे मानव आणि प्राण्यांचे रक्त खातात। पिसू हे अत्यंत लहान कीटक असून दोन्ही बाजूंनी ते चपटे असतात। पिसू बाहेर वाळू किंवा गवतामध्ये राहतात आणि कोणत्याही जाणाऱ्या प्राण्याकडे उडी मारून अंडी घालतात। पिसू ही मुख्यतः कुत्रा, मांजर, उंदीर, माणूस अशा सस्तन प्राण्यांच्या आणि पक्ष्यांच्या शरीरावर आढळते आणि त्यांच्या रक्तावर जगते। तिचे शरीर दोन्ही बाजूंनी चपटे असल्यामुळे ती प्राण्यांच्या केसांमधून आणि पक्ष्यांच्या पंखांमधून फिरू शकते। तोंडाचे रूपांतर रक्त शोषून घेणाऱ्या अवयवात झालेले असते। प्राण्यांच्या शरीरात जबडा खुपसून पिसू रक्त शोषून घेते। सर्वात मागचे पाय उंच उडी मारण्यासाठी असतात। ती आकाराने लहान असली तरी सुमारे 33 सेंटीमीटर लांब किंवा सुमारे 25 सेंटीमीटर उंच उडी मारू शकते। पिसू त्यांच्या शरीराच्या लांबीच्या 150 पट उडी मारण्यास सक्षम असतात। त्यांचे चावणे खूप वेदनादायक असू शकतात। जगभरात पिसूच्या सुमारे 2000 जातींची नोंद झाली आहे। पिसूच्या अनेक प्रजाती आहेत, जसे की कुत्रा पिसू, मांजर पिसू, मानवी पिसू, उत्तरी उंदीर पिसू आणि ओरिएंटल उंदीर पिसू। मध्ययुगात ओरिएंटल उंदीर पिसूने एक जीवाणू पसरवला ज्यामुळे बुबोनिक प्लेग झाला, ज्याला ब्लॅक डेथ किंवा ब्लॅक प्लेग असेही म्हणतात। ही आजच्या बर्ड फ्लूपेक्षा कितीतरी जास्त गंभीर महामारी होती। ओरिएंटल उंदीर पिसूला एर्सिनिया पेस्टिस या जीवाणूची लागण झाली होती। झेनोप्साइला केओपिस ही उंदरावरील, टिनोसेफॅलिडिस फेलिस ही मांजरावरील, टिनोसेफॅलिडिस कॅनिस ही कुत्र्यावरील आणि प्युलेक्स इरिटान्स ही माणसावरील अशा पिसवांच्या काही प्रमुख जाती आहेत। ते प्लेग, टायफस आणि विविध प्रकारचे टेपवर्म यांसारखे रोग देखील प्रसारित करू शकतात। पिसूच्या जीवनचक्रात अंडी, अळी, कोश आणि प्रौढ अशा अवस्था असतात। पिसूची मादी एका वेळी 8 ते 12 एवढी अंडी अनेकदा घालते। अंडी गोडसर व पांढरट रंगाची असतात। ही अंडी आश्रयीच्या शरीरावर घातली जातात। अंडी चिकट नसल्यामुळे ती प्राण्याच्या शरीरावरून खाली घसरून पडतात। अंड्यातून साधारणतः 2 ते 14 दिवसांच्या कालावधीत अळी बाहेर पडते। अन्न नसल्यास पिसूचे आयुष्य काही दिवसांइतके लहान असू शकते, परंतु पुरेशा अन्न पुरवठ्यासह प्रौढ पिसू बहुधा 100 दिवसांपर्यंत जगतो। असा हा पिसू कीटक